ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता सर्वात मोठी बातमी, चीनच्या कुरापतींना थेट उत्तर देण्यात आलेलं आहे। सरकारी 4G यंत्रणेत चीनी उपकरण वापरावर सरकारनं बंदी आणली असून MTNL आणि BSNLला तसे आदेश देण्यात आले। त्यामुळे चीनी कंपन्यांना आता भारतीय बाजारातून किमान सुरुवातीला सरकारी पातळीवरच्या सेवेसाठी ही उत्पादनं वापरण्यावरती आता निर्बंध असतील। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, प्रसन्न, भारत सरकारच्या दूरसंचार विभागानं BSNL आणि MTNL या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यांना 4Gचं जे कार्यवाही असते त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीनं चीनी उपकरणं जी आहेत त्यांचा प्रयोग करण्यासंदर्भात मनाई केलेली आहे। आणि या संदर्भातली जी सरकारी टेंडर आतापर्यंत निघालेली होती तर ती सुद्धा नव्या शर्तींसह जारी करण्यात येणार आहेत, ज्यामुळं चीनी कंपन्या याच्यामध्ये सहभाग घेऊ शकणार नाहीत अशी अट त्याच्यामध्ये टाकण्यात येणार आहे। DOT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननं सर्व खासगी कंपन्यांना सुद्धा असे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी या संदर्भातली जी काही कार्यवाही आहे ती करण्यास सुरुवात करावी आणि चीनी उपकरणं जी आहेत त्यांचा वापर जो आहे तो कमी कमी करत जावा। नेमकं हे कशामुळं हे पाऊल उचललेलं आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये, पण याला नक्कीच काल सीमेवरती जे घडलेलं आहे त्याची पार्श्वभूमी असावी, कारण याच्या आधी सुद्धा हेरगिरी संदर्भातले काही आरोप जे आहेत ते टेलिकॉम क्षेत्रामध्ये झालेले होते आणि साहजिक आहे की असा पद्धतीचा एखादा निर्णय एखाद्या ठराविक क्षेत्रामध्ये होणार नाही जर बंदीचा असेल तर। त्याच्यामुळे याच्या पाठीमागे नेमकं काय तांत्रिक कारण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। प्रशांत, दोन मुद्दे याच्यामध्ये येतात। एक, आता हा केंद्राने निर्णय घेतला त्यामुळे तो केंद्रीय आस्थापनांसाठी एक प्रकारे मार्गदर्शक ठरेल। दुसरी गोष्ट, राज्य सरकारपर्यंत पर्क्युलेट होईल का, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, जे राज्य पातळीला इन्व्हेस्टमेंट मीट्स बनवण्यात गेले जातात, जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा नुकत्याच झालं, ज्याच्या 4 मोठ्या चायनीज कंपन्या इन्व्हेस्ट करणार आहेत महाराष्ट्रात, या सगळ्याच्या दृष्टीने आता जे घडतंय, ज्या निर्देश देण्यात आलेले आहेत, ती एक प्रकारे चुणूक असेल की यापुढे काय होणार आहे भारतात? खरं तर प्रसन्न, म्हणजे अनेक क्षेत्रांवरती अशा निर्णयाचा परिणाम होईल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मा या 2 क्षेत्रामध्ये आपली कच्च्या मालासाठी चीनवरती आपण पूर्णपणे अवलंबून आहोत। फार मोठी आयात आपल्याला चीनमधून करावी लागते। त्याच्यामुळं जर अशा पद्धतीचा निर्णय घ्यायची वेळ आली तर या सगळ्या गोष्टींचा तुलनात्मक विचार जो आहे तो सरकारला करावा लागेल। मात्र ज्या गोष्टी नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत, जसे की टेलिकम्युनिकेशन मध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी चीनच्या हाती लागू शकतात आणि त्याच्यामुळं प्रायोरिटी जी आहे ती सरकार कदाचित ठरवू शकतं की कुठल्या गोष्टींमध्ये चीनचा प्रवेश जो आहे तो नाकारायचा आणि त्या संदर्भात पावलं उचलली जाऊ शकतील। सर्वच क्षेत्रामध्ये हे करणं खरं तर खूप कठीण दिसतंय आता तरी, पण माहिती नाहीये कशा पद्धतीनं हा निर्णय येतोय, कारण बऱ्याच गोष्टी आपण चीनकडून आयात सुद्धा करत असतो आणि त्याच्यामुळे त्या सेक्टरवरती सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो। प्रशांत, काही दिवसांपूर्वी जेव्हा हा कोरोना वगैरे सगळा विषय नव्हता, अमेरिकेसारख्या देशाने, युरोपातल्या काही देशांमध्ये सुद्धा, मी प्रशांत तुझ्याकडे येतोच, आपल्यासोबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आहेत। कुबेर सर, या निर्णयाबद्दलची पहिली तुमची प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया यातला महत्वाचा मुद्दा आहे की 5Gच्या संदर्भामध्ये जगामध्ये एकाच कंपनीचे जवळपास मक्तेदारी आहे आणि ती हुवेई। अमेरिकेला सुद्धा, लॉस एंजेलिस शहराच्या नगरपालिकेला सुद्धा किंवा इंग्लंड सरकारला सुद्धा त्याच कंपनीकडनं उपकरणं घ्यावी लागलेली आहेत। ती उपकरणं घेऊ नये म्हणून इंग्लंडवर अमेरिकेने दबाव आणून पाहिला, पण पर्याय नाही, कारण आर्थिकदृष्ट्या आणि तंत्रदृष्ट्या ती उपकरणं चांगली आहेत। आपल्याकडे त्याचं तंत्रज्ञानच नाहीये, त्याच्यामुळे आपण 5Gचा जो काही प्रसार करायचा असेल तो थांबवून ठेवावा लागेल, कारण भारतीय कंपन्या आहेत आणि आपण घेत नाही असं नाहीये। त्याच्यामुळे या सगळ्या विषयाकडे 2 मुद्दे यातले महत्वाचे आहेत। एक म्हणजे चीन आणि भारत हे दोघेही जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचे भाग आहेत। त्यामुळे सरकारला अधिकृतपणे एकमेकांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही। तसं झालं तर तो WTO मध्ये तो मुद्दा जातो। त्याच्यामुळे सरकार अधिकृतपणे ही भूमिका घेऊ शकत नाही। स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि काही उत्साही कार्यकर्ते हे सगळं करू शकतात। हा भाग पहिला। आणि दुसरा भाग असा की त्यासाठी मग भारताला काय काय करावं लागेल त्याची आपली तयारी आहे का? HDFC बँक असेल, ओयो असेल किंवा म्हणजे कित्येक कंपन्या अशा आहेत, कित्येक मोबाईल कंपन्या अशा आहेत, त्याचबरोबर मिरज सारख्या शहरातलं वाहतूक व्यवस्था असेल, नागपूर सारख्या शहरातली मेट्रोची बांधणी असेल, या सगळ्यामध्ये चीनी कंपन्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आहे। या सगळ्या गुंतवणुकीला सरकार म्हणून आपण नाही म्हणणार आहोत का? हा याचा बरोबर आहे। त्याच्यामुळे हे तात्पुरती चर्चा आणि एक जन
काहीतरी केल्याचं समाधान म्हणून हे भावना जाहीर करणं, दाखवणं हे ठीक आहे. तर आर्थिकदृष्ट्या खूप काही मोठं हे शहाणपणाचं असं म्हणता येणार नाही. धन्यवाद कुबेर सर, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.